ऑगस्ट महिन्यात निश्चितच पाऊस होणार आहे, पण त्याबरोबरीनं 3 धोकेही असणार आहे. महाराष्ट्राच्या काही भागात धो-धो पाऊस झालाय, तर अनेक भागात अजूनही पावसाची तूट आहे. हे असं का होतंय हे आपण मागच्या व्हिडिओत थोडक्यात पाहिलं होतं. महाराष्ट्रातली मान्सूनची रचना आपण पुन्हा समजावून घेणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्रात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातल्या शाखेच्या माध्यमातून पाऊस होत असतो. अरबी समुद्रातली शाखा सक्रिय झाली म्हणजे तिथून बाष्प येऊ लागलं की सुरुवातीला कोकणात पाऊस होतो. तिथं या बाष्पाला सह्याद्रीचा अडथळा येतो, त्यामुळं सह्याद्री ओलांडताना काही प्रमाणात बाष्प कमी होत जातं. शिल्लक राहिलेलं बाष्प घाट ओलांडून पुढे गेल्यास मध्य महाराष्ट्रापर्यंत पाऊस होतो. विदर्भाला मात्र प्रामुख्यानं बंगालच्या उपसागरातल्या शाखेतून येणाऱ्या बाष्पामुळे पाऊस मिळतो. मराठवाडा किंवा एकूणच महाराष्ट्रातल्या बरोबर मधल्या भागात पाऊस व्हायचा असेल तर दोन्ही शाखा प्रभावी व्हाव्या लागतात. पण आतापर्यंत यावर्षी काय झालं हे पाहिलं तर अरबी समुद्रातून येणारं मोठ्या प्रमाणावर बाष्प अनेकदा सह्याद्रीतच अडकून राहिलं, त्यामुळे घाटात विक्रमी पाऊस झाला. तसंच हे बाष्प उत्तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे फारसं पोहोचलं नाही. मराठवाड्यालाही त्याचा पुरेसा वाटा मिळाला नाही. दुसरीकडे बंगालच्या उपसागरातून पश्चिम विदर्भ, पूर्व मराठवाडा किंवा महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडे मोठ्या प्रमाणावर बाष्प येऊ शकलं नाही. त्यामुळे या भागात पावसाचं प्रमाण कमी राहिलं. पावसाचं असमान वितरण हा पहिला धोका आहे. हा धोका ऑगस्ट मध्येही राहू शकतो. मित्रांनो, मान्सूनवरचा दुसरा धोका अर्थातच प्रशांत महासागरातला असणारा एल निनो आहे. मित्रांनो, ऑगस्ट मध्ये पावसाचं असमान वितरण कायम असेल, पण त्याबरोबरीनंच एकाच ठिकाणी कमी वेळेत ढगफुटीप्रमाणे जास्त पाऊस होणं आणि महिन्याची सरासरी केवळ 4 ते 5 दिवसात पूर्ण होणं, हाच तो तिसरा धोका.